मांजरपाडा प्रकल्प हा येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागासाठी केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून दुष्काळ मुक्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे। सलग तिसऱ्या वर्षी मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात पोहोचले आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। येवल्याच्या दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकचे पाणी मांजरपाडा प्रकल्पात उपलब्ध करण्यात येत असून येवल्यासह मराठवाड्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले आहे। या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। निश्चितपणे कोणाचे जर मोबादले राहिलेले असेल तर निश्चितपणे ते शेतकऱ्यांना मिळणार, कारण का खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे जे आहे वापर ज्या ज्या ठिकाणी केल्या गेलेले आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना निश्चितपणे मिळेल। कोणाचे राहिले असेल तर निश्चितपणे त्यांनी येऊन भेटून आम्हाला सांगावं, तर त्याचा पाठपुरावा करून निश्चितपणे त्यांचा मोबदला आम्ही मिळवून देऊ। आणि तसेच सर्व येवलेकरांना जनतेला जे आहे आता ह्या पुढे जे आहे सुखाचे समाधानाचे दिवस येणार आहे। गेल्या वर्षीसुद्धा पाणी आल्यानंतर सर्व धरणं आपण भरून घेतले आणि गेल्या वर्षामध्ये जर बघितलं तर पिकाचं उत्पादनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि खास करून जे आहे आता जे आहे मक्याचं पीक जे आहे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे सर्व शेतकऱ्यांना ज्या आनंदाचे आणि सुखीचे दिवस आलेले आहेत। महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती। जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे। मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी पिंपळखुटे बुद्रुक या गावचा रहिवासी असून आज डोंगरगाव डॅममध्ये मांजरपाड्याचं पाणी दाखल झालं रात्री आणि अशा परिस्थितीत पाणी दाखल झालं का शेतकरी आज आबाळावरती त्यांनी वाट पाहण्याचं काम केलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाणी दाखल झालं। हे पाणी आज अमृताच्या थेंबापेक्षा कमी नाही, आज अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे। अतिशय बिकट परिस्थितीच्या काळामध्ये हे पाणी इथं दाखल झालं आणि शेतकऱ्यांचे आज हे जे पिकं पेरलेले त्या पिकांचे ताण भागणार आहे। त्यामुळं या पाण्याचं भुजबळ साहेबांनी जे दाखल केलं ते संपूर्ण आम्ही या पूर्व भागाच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि गेली 3 पिढ्यांचे स्वप्न जे आमचं साकार होत नव्हतं ते आज या साहेबांच्या रूपाने या ठिकाणी साकार झालं। आणि साहेब हे आमचंच खरोखर येवला तालुक्याचं भाग्य आहे का असा माणूस आणि असं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं। त्यामुळे आम्ही संपूर्ण साहेबांचे विठ्ठल पंढरनाथ डोंगर सोमवशी राहणार डोंगरगाव बांध बांधणारे खात्यातलं डोंगरगाव इथे पाणी आलं। भुजबळ साहेबांचे आम्ही आभार आहे, पण इथून पुढे 8-10 दिवस पाणी चालू द्यावं अशी एवढी आमची इच्छा आहे। पाण्याने काय फायदा होणार? पाण्यानं पिकाचा आमचा सगळ्या 4-5 गावचा फायदा होणार ना, ढोरायचा पिकायचा सगळ्याचा फायदा होणार ना, 5 ते 10 गावचा फायदा होणार। सोमासे राहणार डोंगरगाव। आज आमच्या डोंगरगाव येथे 1972 सालामध्ये या धरणाची निर्मिती झाली होती आणि त्यानंतर आमचे स्वर्गीय असणारे जनार्दन पाटील यांनी या कालव्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 2004 ते 2026 पर्यंत आम्हाला डोंगरगाव येथे असणारे या पूर्व भाग वंचित पाण्यासाठी असणारा हा भाग त्यांनी पूर्णपणे पाणी आणून या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्याचा जो विचार केलेला आहे तर तो आज काहीतरी या ठिकाणी सफल झालेला आहे। आणि ज्या अर्थी या पूर्व भागाची परिस्थिती अशी आहे का न उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी, न पिण्यासाठी पाणी आणि कुठल्याही बी अशा असणाऱ्या या भागात आज पाणी येऊन पोचलं, म्हणून आम्ही या
पाण्या आल्यामुळं साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर हे पाणी आम्हाला 10 ते 15 दिवस सारखं चालू असावं अशी आमची साहेबांकडे कळकळीची आणि विनंती आहे.